नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण एक्सरसाइज 1.1 बघत होतो आणि एक्सरसाइज 1.1 ही कॉम्पोजिशन फंक्शनवरती डिपेंड आहे, ज्याचं मी रिमार्क तुम्हाला इथं ऑलरेडी लिहिलेला आहे. ह्याच रिमार्कवरती आपण लास्ट सेशनमधले प्रॉब्लेम्स बघितले होते. आजच्या सेशनमध्ये पण आपण त्याच टाईपचे प्रॉब्लेम्स कंटिन्यू करणार आहोत फ्रॉम एक्सरसाइज 1.1. ओके, सो कंटिन्यू करूया आपण आजचा सेशन. सो आय हॅव माय क्वेश्चन इज, दिस इज कॉमन टू ऑल, दॅट इज डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा माझा सगळ्यांसाठी कॉमन क्वेश्चन असेल, ह्याच्यामध्ये मी काही चेंज करत नाही. आता बघा फंक्शन 1/1. सो वी हॅव y is equal to, suppose I have a function as cos square log of x square plus 7. असं फंक्शन आहे आपल्याकडं. आता ह्याच्यामध्ये मी जसं लास्ट सेशनमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की बाहेरच्या फंक्शनपासून आपण आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो, पण तो काढत असताना काळजी काय घ्यायची की बाहेरच्या फंक्शनला पॉवर आहे का नाही बघायची. ते फार महत्त्वाचं आहे. पॉवर असेल तर ते आउटर मोस्ट फंक्शन असतं. ह्याच्यामध्ये स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर बाहेरचं फंक्शन आहे आपलं काय असणार आहे, स्क्वेअर. गडबड करायची नाही. इथं बरेच जण गडबडीत कॉस हे बाहेरचं फंक्शन घेतात. ओके, सो वी हॅव अ सोल्युशन. कन्सिडर y is equal to cos square log of x square plus 7. एक स्टेप वाढवू आपण परत. y is equal to cos of log of x square plus 7 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. जो cos स्क्वेअर आहे त्याला मी ब्रॅकेटचा काय दिला, स्क्वेअर दिला. Now we will differentiate with respect to x. काय येईल बघा आपलं डेरिव्हेटिव्ह, dy over dx is, पहिल्यांदा रेस टू 2 चं डेरिव्हेटिव्ह. रेस टू 2 चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 2 cos log x square plus 7 2 minus 1 1 into d by dx of cos log x square plus 7 ब्रॅकेट कंप्लीट. ओके, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आणि परत आतलं फंक्शन तसंच, एका स्टेपला एकाच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज dy ओव्हर dx. आता पहिल्या फंक्शनला मी रेस टू 2 चं डेरिव्हेटिव्ह घेतलं ना, आता हे आहे असं ठेवणार. आता फंक्शनला आता कुठं घेणार डेरिव्हेटिव्ह, कॉसचं डेरिव्हेटिव्ह घेणार. घ्या मग 2 cos log x स्क्वेअर प्लस 7 इंटू कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, पुढचं सगळं तसंच, लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. आता मी डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेतलं, कॉसचं, म्हटल्यानंतर पुढचं फंक्शन ॲज इट इज कंटिन्यू करणार मी, इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, इथंपर्यंत कॉसचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, पुढचं फंक्शन ॲज इट इज कंटिन्यू केलं आणि मोठा ब्रॅकेट आपला कंप्लीट. आता नेक्स्ट स्टेपला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, लॉगचं. सो व्हॉट यू हॅव, dy over dx is equal to 2 cos log x square plus 7 into minus sin log x square plus 7. आता डेरिव्हेटिव्ह कुणाचं, लॉगचं. मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, 1 upon
एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, बघा लक्षात आलं का? कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेतलं मी? लॉगचं. आणि त्यानंतर पुढे जे काय आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज, बिकॉज इट इज नॉन झिरो, अगेन नॉन सिंग्युलर. सो व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स? इट इज 2 cos log एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू मायनस साइन log एक्स स्क्वेअर प्लस 7. आता डेरिव्हेटिव्ह इंटू हे तसंच इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह 0. सो दॅट इज युअर डेरिव्हेटिव्ह. आता एकच टर्म आहे ही, सो मी एकत्र लिहितो सगळे ब्रॅकेट्स वगैरे काढून. सो व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स? बघा इथं मायनस साइन आहे, इथं 2 आहे, इथं 2x आहे. सो व्हॉट यू हॅव? 4x विथ मायनस साइन. सो मायनस 4x. पुढं कॉस ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू साइन लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर एकच आहे, that is x square plus 7 and that is your final answer. म्हणजे किती का फंक्शन असेल ना, तिथं किती होते? पहिल्यांदा स्क्वेअर 1 2 3 4 4 फंक्शन्स होते. बघा 1 2 3 4 4 स्टेपमध्ये आपला डेरिव्हेटिव्ह आला. फायनल स्टेप आपण काय केली? फक्त सगळे एकत्र. सो दॅट इज हाऊ वी विल फाइंड द डेरिव्हेटिव्हज ऑफ composite functions. Okay, we will take more like this. Suppose we have y is equal to e raised to 3 sin square x minus 2 cos square x. आता इथं बाहेरचं फंक्शन कुठलं आहे? ई रेस टू. मग आता ई रेस टू फंक्शन आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा? ई रेस टूचा घ्यायचा. सो घ्या ई रेस टूचा डेरिव्हेटिव्ह. सो सोल्युशन. सो कन्सिडर y इज इक्वल टू ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. So differentiate with respect to x. So what is the dy over dx? Derivatives घेऊया आपण पहिल्यांदा. So dy by dx y चा डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा e raised to हे सगळं x आहे. सो e raised to x चा डेरिव्हेटिव्ह तोच असतो. सो e raised to 3 sin square x minus 2 cos square x into d by dx of 3 sin square x minus 2 cos square x. पुढचा ॲज इट इज. लक्षात आलं का? e raised to वरचा ॲज इट इज ठेवलं इंटू आता e चा डेरिव्हेटिव्ह झाला, आता वरचा जो असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज dy over dx? इट इज e raised to 3 sin square x minus 2 cos square x इंटू डेरिव्हेटिव्ह मध्ये मायनस आहे ना, मग ह्याचा सेपरेट ह्याचा सेपरेट. सो डी बाय डी एक्स ऑफ 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2 कॉस स्क्वेअर एक्स. सो व्हॉट यू हॅव? दॅट इम्प्लाइज dy over dx is पहिली टर्म ॲज इट इज e raised to 3 sin square x minus 2 cos square x into bracket.
3 इंटू साइन स्क्वेअर आहे. सो मल्टिप्लिकेशन आहे कॉन्स्टंटचं, डेरिव्हेटिव्हच्या आधी घेता येतो आपल्याला, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढता येईल ते साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता साइन स्क्वेअर एक्समध्ये डायरेक्ट साइनचा डेरिव्हेटिव्ह नाही, स्क्वेअर आहे ना म्हटल्यानंतर पहिल्यांदा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. मग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो साइन स्क्वेअरमध्ये 2x असतो. त्याप्रमाणे साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 साइन एक्स इंटू परत साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सो 3 ॲज इट इज. इथं व्यवस्थित साइन स्क्वेअर आहे, सो 2 साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. पुढं मधलं मायनस साइन ॲज इट इज. इथं पण 2 बाहेर ब्रॅकेटमध्ये, परत कॉस स्क्वेअरला इथेच कॉस स्क्वेअर आहे म्हणल्यानंतर परत स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 कॉस एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस. ओके, so what you have dy over dx is e raised to 3 sin square x minus 2 cos square x into bracket 3 into 2 sin x. What is derivative of sin x? Cos x minus 2 into 2 cos x into what is derivative of cos x? Minus sin x. Bracket complete. मोठा ब्रॅकेट. सो सगळे डेरिव्हेटिव्ह झाले. आता आपण ब्रॅकेट सोडून घेऊ. सो व्हॉट इज dy ओव्हर dx? इट इज e रेज टू 3 sin स्क्वेअर x minus 2 cos स्क्वेअर x. सो व्हॉट इज 2 sin x cos x? फॉर्म्युला आहे आपल्याकडं 3 इंटू साइन 2x. आता हा मायनस बाहेर घ्या सो दॅट इट विल बिकम प्लस. परत इथं 2 cos x sin x आलं. हा पण कोणाचा फॉर्म्युला आहे sin 2x. ओके, सो काय आलं व्हॉट इज dy ओव्हर dx? e रेज टू 3 sin स्क्वेअर x minus 2 cos square x. What is 3 sin 2x plus 2 sin 2x? 5 sin 2x. So that is how we will have a derivative of given function. So अशा पद्धतीने सिस्टमॅटिक डेरिव्हेटिव्ह घेत जायचं, कुठेही गडबड करायची नाही, कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाही. एका स्टेपला एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, त्यापेक्षा जास्त फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही. ठीक आहे. सो आणखीन थोड्या वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स बघूयात आपण. सो नाव आय हॅव y इज इक्वल टू log of e raised to x square बघा फंक्शन्स किती आहेत टोटल याच्यामध्ये? बाहेरचं लॉग, आतलं लॉग, e आणि एक्स स्क्वेअर. सो टोटल 4 फंक्शन्स आहेत आपल्याला कॉम्पोजिशनमध्ये. ओके, सो त्या पद्धतीने व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, कुठेही गडबड करायची नाही. सो सोल्युशन, कन्सिडर y is equal to log of e raised to x square. So differentiate with respect to x. सिस्टमॅटिक पहिल्यांदा लॉगचे एकापेक्षा जास्त फंक्शन आहेत त्यामुळे व्यवस्थित घ्यायचं. पहिल्यांदा बाहेरच्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह, कुठेही पॉवर नाही आहे. सो व्हॉट इज dy ओव्हर dx? सो dy ओव्हर dx इज लॉग ऑफ ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन
log of e raised to x square into d by dx of, आता कुणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं? ह्या लॉगचं. ह्या लॉगचं घेतलं ना, आता कुणाचं येईल? इथून पुढं कंटिन्यू. सो ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर ॲज इट इज. एकाच स्टेपला मी फक्त एकाचंच डेरिव्हेटिव्ह घेणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बाहेरच्या लॉगचं घेतलं, पुढचं ॲज इट इज. सो दॅट इम्प्लाइज what is dy over dx? It is 1 over log of e raised to x square. आता या बाहेरच्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला. मग बाहेरच्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? ह्या लॉगचं परत 1 upon e raised to x square into d by dx of e raised to x square. ह्या लॉगचं घेतलं, e raised to तसंच. So that implies what is the dy over dx? It is 1 over log of e raised to x square into 1 upon e raised to x square into, आता ह्या ईचं डेरिव्हेटिव्ह e raised to x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे. सो ह्या ईचं डेरिव्हेटिव्ह किती? e raised to x स्क्वेअर d by dx of x स्क्वेअर. ह्या ईचं घेतलं, आता एक्स स्क्वेअरचं परत. का तर ह्या एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 1 येत ना. सो व्हॉट यू हॅव? dy by dx इज 1 upon log e raised to x square into 1 upon e raised to x square into e raised to x square into derivative of x square is twice x. काय काय कॅन्सल होते बघा. सो व्हॉट यू हॅव? व्हॉट इज dy over dx? e raised to x स्क्वेअरला e raised to x स्क्वेअर कॅन्सल. न्यूमरेटरमध्ये आहे 2x, डिनॉमिनेटरमध्ये आहे log of e raised to x स्क्वेअर, and that is your final answer. Okay, so that is how we can solve the derivatives of composite function. 4 होते, किती का असे नाहीत, काही फरक पडत नाही. फक्त बाहेरून डेरिव्हेटिव्स आतमध्ये घेत यायचं. एकाच स्टेपला फक्त एकाच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचे नाहीत. स्टेप बाय स्टेप जायचं. यू कॅन गेट दी करेक्ट आन्सर जर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात. तुम्ही जर एकदम घ्यायला गेलात तर मात्र कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे ते? ओके, सो हा आपला प्रॉब्लेम होता. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त कॉम्पोजिट फंक्शन्स दिसत आहेत, हरकत नाही. आता अशाच टाईपचे मी आणखीन काही प्रॉब्लेम्स घेतो. So suppose we have y is equal to, बघा आता हा प्रॉब्लेम, log of log x, ब्रॅकेट सगळे कंप्लीट आणि ब्रॅकेटचा आहे स्क्वेअर. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर जे आहे, मगाशी असंच होतं ना, फक्त मगाशी लॉग ऑफ होतं, ब्रॅकेटचा स्क्वेअर नव्हता. आता इथं काय आहे? ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर आधी त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा व्यवस्थित. सो सोल्युशन, कन्सिडर y इज इक्वल टू log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो यू हॅव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय आलं? dy बाय dx इज इक्वल टू, पहिल्यांदा कुणाचा डेरिव्हेटिव्ह? ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा. सो यू हॅव 2 log of
log of log x. 2 रेस टू 1 आहे, नाही लिहिलं तरी चालेल, इंटू डी बाय डी एक्स ऑफ, आता कोण येईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला ना, आता आतलं फंक्शन लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, सो दॅट इम्प्लाइज what is dy over dx? It is 2 log of x into, आता ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह पहिल्या काय असतो, पहिल्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन पुढचं सगळं ॲज इट इज लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ, ह्या लॉगचा झाला, आता हे पुढचं. ठीक है, सो दैट इम्प्लाइज dy ओवर dx इज 2 log x into 1 upon log x into, आता ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, 1 अपॉन लॉग एक्स, ह्या लॉगचा झाला ना, आता पुढचा लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. व्यवस्थित जायचं, आपण कुणाचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय तो बघायचा, ते सोडून त्याच्या पुढच्याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्सच्या पुढे लिहायचा. सो व्हॉट यू हॅव, डी वाय बाय डी एक्स इज 2 log log x into 1 upon log x into 1 upon log x into ह्या log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. आता x चा डेरिव्हेटिव्ह परत 1 असतो, नाही लिहिला तरी चालेल. ओके, सो दॅट इज युअर फायनल आन्सर. आता ह्याला काय न्यूमरेटर डिनॉमिनेटर नाही, काय कॅन्सलही होत नाही इथं. So you can consider this as your solution. Okay, so that is how we will have a solution. कितीही कॉम्प्लिकेटेड फंक्शन असलं तरी सुद्धा काही वेगळं करायचं नाही. बघ आता लॉग मध्येच एक थोडं वेगळं एक्झाम्पल. You have y is equal to log of log x, पण या लॉगचा जो बेस आहे तो ई स्क्वेअर आहे. आता आतापर्यंत मी फक्त log x घेतलं होतं, बेस कुठे वेगळा घेतला नव्हता. आता ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बेस वेगळा दिसतोय. आता बेस वेगळा असेल तर डेरिव्हेटिव्ह घेताना थोडी काळजी घ्यायची, कारण आपल्याला लॉगचा बेस वेगळा असून चालत नाही. इथं लॉगचा बेस ई स्क्वेअर आहे, आपल्याला लॉग एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स माहिती आहे, पण बेस ई स्क्वेअर असेल तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेता येत नाही. मग ह्या केसमध्ये काय करावं लागतं, आपल्याला बेस सेम करून घ्यावा लागतो. सो कन्सिडर यू हॅव y इज इक्वल टू log ऑफ टू द बेस ई स्क्वेअर log x. आता या केसमध्ये बेस सेम करून घ्यायचा, आपल्याकडे चेंज ऑफ बेस लॉ आहे. सो बाय चेंज ऑफ बेस लॉ काय मिळतं तुम्हाला, विच इम्प्लाइज विच इम्प्लाइज y इज इक्वल टू, तिथं बेस चेंज करून घ्या, log ऑफ log x ओव्हर log ऑफ ई स्क्वेअर. ओके, चेंज ऑफ बेस लॉ काय माहिती आपल्याला, log ऑफ m टू द बेस n इज log ऑफ m ओव्हर log ऑफ n, असा आपला चेंज ऑफ बेस लॉ असतो. सो चेंज ऑफ बेस लॉ झाला. इथं आणखीन एक आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतो. काय करता येतं बघा, जेणेकरून आपला डेरिव्हेटिव्ह थोडा सोपा जाईल. यू हॅव log ऑफ log x ओव्हर log ऑफ ई स्क्वेअर आहे, सो हा 2 बाहेर घेता येईल ना,
2 log e. Reason? By law of exponent. काय सांगतो लॉ ऑफ एक्सपोनंट? लॉग ऑफ m रेस टू n इज n log m. ह्याचा बेनिफिट काय झाला? तर इथं log e. व्हॉट इज log e? 1. सो व्हॉट इज y? log of log x over 2. Reason? Since log e is equal to 1. So that is how we can simplify this problem. अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेलाच नाहीये. आता इथं डेरिव्हेटिव्ह घेता येईल, एकदम सोपं आलं, बेस पण सगळ्यांचा व्यवस्थित आला. सो घ्या डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो काय मिळेल बघा आता इथं? dy बाय dx इज, हा 1/2 बाहेर तसाच राहील. पहिल्यांदा कुणाचा डेरिव्हेटिव्ह? बाहेरच्या लॉगचा. काय येईल? 1 log x इंटू d बाय dx ऑफ log x. सो व्हॉट यू हॅव? आता कुणाचा घ्यायचा? log x चा डेरिव्हेटिव्ह. सो यू हॅव dy ओव्हर dx इज 1/2 1 log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 x. So what you have? dy over dx is 1/2x log x. ठीक है? So that is how we can solve this problem. हा वेगळा मी कशासाठी म्हणलं तर इथं आपल्याला चेंज ऑफ बेस लॉ वगैरे वापरावा लागला, डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेता नाही आला आपल्याला, म्हणून मी थोडा वेगळा प्रॉब्लेम म्हणताना म्हटलं. ठीक आहे. बघा आणखीन एक क्वेश्चन 2 मधलाच प्रॉब्लेम आहे, आणखीन एक घेऊ आपण. सो आय हॅव y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आपण एकदा बघितलेला आहे ऑलरेडी. सो त्याच पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, त्यामध्ये काही चेंज करायचा नाही. इथं सगळ्यात बाहेरचं फंक्शन आहे कुठलं आहे? स्क्वेअरचं आहे. सो सोल्युशन कन्सिडर y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एक स्टेप वाढवतो मी म्हणजे आपल्या लक्षात येईल. y इज इक्वल टू साइन एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, मायनस कॉस एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो काय डिफरन्शिएशन? dy बाय dx इज स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन एक्स स्क्वेअर रेस टू 1 इंटू d बाय dx ऑफ साइन एक्स स्क्वेअर मायनस इथंही तसंच 2 कॉस एक्स स्क्वेअर इंटू d बाय dx ऑफ कॉस एक्स स्क्वेअर रेस टू 2 चा डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट यू हॅव? dy बाय dx इज 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू, आता डेरिव्हेटिव्ह साइनचा, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स स्क्वेअर d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर. कारण इथं एक्स नाही आहे, एक्स असतं तर डेरिव्हेटिव्ह 1, एक्स स्क्वेअर असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 1 नाही. मायनस 2 कॉस एक्स स्क्वेअर इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स स्क्वेअर, मायनस आहे म्हणून मी ब्रॅकेट टाकलं,
इंटू परत डी बाय डी एक्स ऑफ एक्स. सिस्टमॅटिक, एका स्टेपला एकाचा डेरिव्हेटिव्ह. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज dy ओव्हर dx. इथं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ आपण. सो यू हॅव 2 sin एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस, आता हा मायनस आणि हा मायनस काय आला प्लस 2 cos एक्स स्क्वेअर साइन एक्स स्क्वेअर. इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला एक्स. काय दिसते 2x कॉमन आहे आणि सगळीकडे 2 sin एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर आहे. सो वी कॅन टेक दिस 2 इंटू दिस 2x इज दिस 2 इंटू दिस 2x किंवा 2 sin थिटा कॉस थिटा असं पण आपल्याला लिहिता येईल. कसंही लिहा. सो कारण आपल्याला काय प्रूफ करायचं नाही आहे. सो व्हॉट इज dy बाय dx. समजा मी 2x कॉमन घेतलं तर आतमध्ये काय आलं 2 sin एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर प्लस 2 sin एक्स स्क्वेअर cos x square. So what you have dy by dx is twice x. Here you have sin 2x square. Sin 2 theta, theta च्या जागी x square आहे प्लस sin 2x square. So you have 2 sin 2x square, this 2 and this 2. इथं 2 येईल ना 2 इंटू साइन 2x स्क्वेअर. सो दिस 2 इंटू दिस 2 इज 4x साइन 2x स्क्वेअर. 4 कुठनं आलं कळालं. दिस प्लस दिस 1 प्लस 1 2 2 इंटू 2 इज 4x साइन 2x स्क्वेअर अँड दॅट इज युअर फायनल आन्सर. सो दॅट इज हाऊ वी कॅन हॅव द सोल्युशन फॉर सच प्रॉब्लेम्स. ओके. साइन स्क्वेअर जरी असलं तरी व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीनं जायचं, कुठेही गडबड करायची नाही. एका स्टेपला फक्त एकाच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्याच्यापेक्षा जास्त फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज घ्यायचे नाहीत. अदरवाईज मग प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. सो आजसाठी एवढं सफिशियंट आहे. आज आपण इथं थांबूया. आपला क्वेश्चन नंबर 2 मधले हे प्रॉब्लेम सुरू होते एक्सरसाइज 1.1 मधल्या. आपण नेक्स्ट सेशनला पुढचा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 3 कंटिन्यू करूया. ठीक आहे. थँक्यू.